घोषित केलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्याकरता आपण पाहतो की नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास 558 लोकांना कोरोनाने ते बाधित झालेले आहेत आणि त्यापैकी साधारण 358 लोक बरे होऊन घरी गेलेले आहेत आणि दुर्दैवाने 25 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ही कोरोनाची शृंखला साखळी ज्याला आपण म्हणू ही तोडण्याकरता हे प्रतिबंधक उपाय अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून नांदेड जिल्ह्यातील जनतेला माझं विनम्रपणे आवाहन आहे, विनंती आहे की आपण सर्वांनी लॉकडाऊन मध्ये या संचारबंदीच्या कालावधीमध्ये प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याची गरज आहे. जागतिक पातळीवरची ही महामारी आज भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणावर संख्या वाढत चाललेली आहे. ही चिंतेची बाब आहे आणि मला खरं सांगायचं तर मी सुद्धा ह्याच्यातून गेलेलो आहे आणि म्हणून मला प्रत्यक्षरित्या नेमकं प्रत्येकाची या कोरोनाग्रस्त पेशंटची अवस्था काय होऊ शकते हे मी जाऊन अनुभवलेलं आहे. म्हणजे स्वतःला तर ह्याच्यातून फार कठीण प्रसंगातून जावं लागतंच, परंतु दुर्दैवाने कुटुंबावरही फार तणाव निर्माण होतो, ताण निर्माण होतो आणि घरामध्ये अक्षरशः सर्व कुटुंब चिंतेत पडतं. अशा प्रकारची परिस्थिती ही प्रत्येकाच्या कुटुंबाने ज्यांच्यावर कोरोनाची वेळ आलेली आहे प्रत्येकाने अनुभवलेली आहे. त्यामुळे कृपया दक्षता घ्या. या प्रतिबंधक उपाय करत असताना मला हे सांगायचं की ज्या अत्यावश्यक ज्या वस्तू आहेत त्या आणण्याकरता काही काळ ही त्याच्यामध्ये या वेळेमध्ये आपल्याला सूट देण्यात येईल. त्याच्यामुळे अत्यावश्यक जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत, अत्यावश्यक सेवा आहेत यांना यातून वगळण्याचा तो टाइम जिल्हाधिकारी निश्चित करून आपल्याला सर्वांना घोषित करतील. त्यावेळेस मात्र आपल्याला जीवनावश्यक वस्तू आणता येईल, खरेदी करता येईल. पण त्या व्यतिरिक्त मात्र लोकांनी बाहेर पडून विनाकारण गर्दी करता कामा नये ही माझी आग्रहाची आणि कळकळीची विनंती ही नांदेड जिल्ह्यातील लोकांना राहणार आहे. आपल्याला ही जाणीव आहे की शंकरराव चव्हाण साहेबांचा जन्मशताब्दी वर्ष आपण यावर्षी आहे. 14 जुलैला त्यांचा वाढदिवस आहे, जन्मदिन आहे आणि जन्मशताब्दीचं एक वेगळं महत्व आहे. पण ते सर्व कार्यक्रम आम्ही रद्द केलेले आहेत. तेही कार्यक्रम जे घेण्याचं आयोजन होतं त्याही कार्यक्रम मी रद्द करण्यास सांगितलेलं आहे. आणि शंकरराव चव्हाण साहेबांनी समाधीवर सुद्धा कोणी येऊ नये, किंबहुना पुतळ्याजवळ सुद्धा कोणी जाऊन तिथे गर्दी करू नये अशा स्वरूपाची विनंती मी नांदेड जिल्ह्यातील मराठवाड्यातील सर्व जनतेला केलेली आहे. कारण की प्रश्न भावनेचा मी जरूर समजतो, परंतु अशा प्रसंगाला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणूनच लॉकडाऊन जाहीर 15-12 तारखेपासून झाल्यानंतर आपण काटेकोरपणेचं पालन केलं तरच ह्याच्यावर संभाव्य आपल्याला त्याच्यावर मात करता येईल आणि खूप त्यातून आपल्याला मदत होईल हे मी खात्रीलायक तुम्हाला सांगतो. दुर्दैवाने आजपर्यंत कोरोनावर अशा प्रकारचं कुठले प्रतिबंधक औषध किंवा लस अद्यापही खात्रीलायक कोणी सांगू शकत नाही की ती डेव्हलप झालेली आहे म्हणून. ठीक आहे, अनेक लोक अनेक पद्धतीने उपचार करतायत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा त्याच्यात मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु निश्चित असं सांगणं कठीण आहे की अमुक केल्यामुळेच कोरोना थांबेल असं सांगणं कठीण आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर, देश पातळीवर याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे आणि त्या लवकर यश मिळावं अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. परंतु आज तरी आपल्याला खूप सावधानता बाळगावी लागेल आणि या सगळ्या या कालावधीमध्ये किमान भारतामध्ये, महाराष्ट्रात तर थांबलंच पाहिजे, पण नांदेड जिल्ह्यातलं जे काही प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याच्यावर आपल्याला बिलकुल मात करायची आहे. जिल्ह्यातलं संपूर्ण प्रशासन भरपूर मेहनत घेत आहे. डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स, शासकीय डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉयज हे तर कोरोना वॉरियर्सच म्हणावं लागेल यांना, की स्वतःचा जीव धोक्यात घालून, किट घालून सुद्धा ते तपासणी करतायत, सेवा देत आहेत, खूप मेहनत घेत आहेत. परंतु शेवटी तेही मनुष्यच आहेत आणि त्यांना सुद्धा किती भीती त्यांच्या कुटुंबाला आहे याची कल्पना आपण करू शकता. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालू नका, आपल्या कुटुंबाला अडचणीत आणू नका आणि आपण सहकार्य करावं अशी विनम्र विनंती मला नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेला या माध्यमातून करायची आहे. आपण सर्वजण याचा माझ्या विनंतीचा मान राखाल आणि जिल्ह्यामध्ये या लॉकडाऊनला, त्या प्रतिबंधक उपायाला, आपण जमावबंदीला, या आदेशाचं काटेकोरपणे पालन करून कोरोनावर मात कराल अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सर्व व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.